लग्न म्हटलं का मोठं काम आहे ते बा. एक आठवा लागते. काय हे नाही सुटलं पाहिजे, हे नाही सुटलं पाहिजे. आता इले विचारतो म्हटलं अवंतिकाला ब्लाऊज नेऊन टाकले तर कधी देते म्हणते. तर आठवणच नाही डवळे विचारायची. अवंतिका अवंतिका इकडे बरं. काय बाई बोल ना, काय म्हणतो त्या. का बा आता ब्लाऊज नेऊन टाकले तिथे, तिने सांगितलं नाही का लवकर पाहिजे म्हणून. आता राहिलेच किती 8 दिवस राहिले बिचारे. तर घेऊन येतो ना उद्या किती जाऊन. सांगितलं तर बरोबर दिले लवकर पाहिजे म्हणून. तसं 2 दिवसात शिवून मग असं म्हटलं होतं मी तुला. मी सांगितलं. ब्लाऊजच नाही, तुमचे 2 ब्लाऊज आहे फक्त लग्नातल्या साडीवरचे आणि एक दुसऱ्या दिवसच्या साडीवरचे. बाकीचे तर मग काही ब्लाऊजच नाही. माय तर आहेच नाही, मी तर रेडीमेडच घेतले 2-3 ब्लाऊज. तर माय आता काही प्रश्नच नाही आता ब्लाऊज बिजाचा. मी म्हटलं होत नाही बा शिवणं वेळेवर, म्हणून मी रेडीमेडच घेऊन घेतले. रेडीमेड ब्लाऊज चांगले दिसते आजकाल बायचेच घालते. तर मी घेऊन घेतले. आता फक्त तुमच्या आहेत, तुमच्यासाठी घ्यायचं म्हणत होतं माय, पण मी म्हटलं तुम्ही घालायला नाही बापा अजून, म्हणून काय घेतलं नाही. तर तुमचे 2 ब्लाऊज आहेत तर देतो म्हणे शिवून. आता उद्या किती जाऊन तिच्या घराकडे. असं काय तर रेडीमेडचे काय बरं झालं. एक काम हलका करून टाकलं तर बरं झालं घेतले रेडीमेड. आमच्या आता बुड्या बाड्याला चांगलं दिसत, ते तुमच्यासारखे जवान पोरीला चांगलं वाटते घालायला, काही नाही वाटत. तर चांगलं दिसते ना, बरं झालं. आणि का होता सगळ्या साड्या गिड्या अहिराच्या याच्या त्याच्या द्यायच्या सगळ्या अलग अलग ठेवल्या ना बरोबर. नाही तर वेळेवर झमाल करायला लागेल आपल्याला. नाही मी सारं अलग अलग ठेवलाय बरोबर. वेळेवर मग इकडे तिकडे धावपळी नाही करायला पडत, म्हणून ठेवला आधीच बरोबर. कावाई पण एक गोंधळ झाला ना. एक गोंधळ झाला ना आपला. का आपण तर म्हटलं ललिता त्याची साडीच विसरलो. त्याचीच साडी नाही घेतली, बाकी सगळ्या आणल्या आणि त्याचीच साडी राहिली म्हटलं घ्यायची. अमाय होय हो. बाई ती साडी सर्व माय. मग काय करता आता दिंदू का एखादी अहिरातल्या याच्यातली चांगली साडी असेल तर देऊन दे तिले. आता काय करतं मग वेळेवर. दिल्ली नाही तिकडून चांगला नाही वाटत मग अहिराच्या याच्यातलीचा काही. त्या दिवशी म्हटलं फळ पाहिलेलं तर तेव्हा मला आठवण आली एकदम गचकन आठवली साडीची. म्हटलं याची साडीच नाही आणली म्हटलं. मला तसं कोचमल्यासारखं झालं तर तुम्हाला काय सांगू म्हटलं. आणि तुम्हाला सांगतो करेल मी त्या ताई गेल्या त्यापासून. तर मला लक्षच नाही राहिलं. पण नाही काय आता अहिराच्या याच्यातली नाही द्यावं मला असं वाटते. अहिराच्या साऱ्या साड्या तिनं पाहिल्या ना, त्याला माहिती आहे ना कोणत्या व्हायचं. तर त्याच्यातली देणं नाही चांगलं वाटत बाई, मला नाही वाटलं चांगलं त्याच्यातलं देणं. आपल्या इथे येत जा उशा करू लागेल, येत जा पाहुणे आले तेव्हा. आणि हलकी साडी देणं चांगलं नाही वाटत. तुळशी 1000-1200 द्यायला लागून. हे 300-400 साड्या हलक्याच आहे ना शेवटी. आता सांगायची गोष्ट नाही म्हटलं तुला सांगतो अवंतिका. हलकी पण म्हटलं त्याच्या घरच्या लग्न आहेत आपल्याला थेही नाही भेटलं. त्याच्या घरच्या लग्न आहेत मला तर थेही नाही भेटली ना, माझ्या पोरीला भेटली तिच्या पोराच्या लग्नात. आता आपण त्या पोरीचा काही गुन्हा नाही म्हणा, त्याच्यात ती पोरगी चांगली आहे, ते करू लागते सरू लागते सारं. पण म्हटलं तिच्या इकडे पाहिलं ना तर द्यायला मन नाही करून म्हटलं आपलं. अशी वागली आहे म्हटलं ती. मी तर म्हटलं अजून तिच्या घरच्या ब्लाऊजच्या पिसाला लाजीम नाही आहे. तिच्या ब्लाऊजच्या पिसाला लाजीम नाही आहे. मी एक ब्लाऊजचं पीस नाही पाहिलं मी कधी तिची चमळ दिलं म्हणून तिनं. होते ना आई. त्या काकूचं काय ते सवयच पडले. पण आता ललिता ताई आपल्या घरी येते की ते करू लागते. चांगलं नाही वाटत. आपल्या घरचं लग्न म्हणते आपण असं करू आपण तसं करू. आणि त्याला साडी नाही दिली तर कसं वाटतं. मला तरी वाटते बाई 1000-1200 साडी घेऊन घ्या आपण. आता एवढं केलं एवढ्यासाठी काय मग घेऊन घ्या लागून. बाई घेऊनच घ्या लागन आता काय एवढ्यासाठी अजून करायला पडते काय घेऊन घेतो. पैसे देऊन देतो तिले. एकटा नाही तर मग जाजो उद्या आज गीज नाही तर संध्याकाळची गाडीवर चालली जाजो उलशी याच्या आपल्या ओमच्या आणि घेऊन येतो एक साडी. पैसे देऊन देऊ काही नाही ताई. त्याच्या पसंतीने काय घेईन मग साडी. असं कर पैसे देऊन देतो कोणते सारखंच पडते आपल्याला. पैसे देऊन देतो मग तिच्या पसंती नाही होती. तिला जशी वाटली तशी अजून आपण घेतली तिला आवडली नाही तर त्यापेक्षा तिलाच घेऊन देतो पैसे देऊन देतो मग. काय वय आता कोणाला पैसे द्यायला लागते, कायचे पैसे राहिले आता द्यायचे. साडी वय आता साडीचे पैसे राहिले. देऊन देता बरं 1000-1200 रुपये देऊन देता. एक साडी घ्यायची राहिली. काय बा तुम्ही बाया या लग्नाचा दिवस येईन तरी तुमच्या साड्या घेणार नाही तर काय माहित बा. आमच्यासाठी नाही म्हणा. आम्ही तर 2 साड्या घेतल्या. साड्या घेतल्या घरचं लग्न अजून जास्त. 2 साड्या घेतल्या फक्त. आता ते ललिता राहिली, ती ललिताची साडी राहिली घ्यायची. तिला साडी निघाला लागेल काय एखादी सून वय आता ते तर इले घेतली तिला नाही घेतली चांगलं नाही वाटत ना. तर तिले साडी घ्यावं का पैसे द्यावं असं चालू आहे. माय मन करायला का पैसे देऊन द्या. पहा बा तुम्ही देऊन द्या पैसे देऊन द्या. देऊन द्या पैसे कायले मग एकटीलाच काय राहू देता घेऊन घ्या. अवंतिका ती आईला फोन करून देतो सकाळी येऊन जायचा म्हणून लवकर. 2 दिवसाच्या आधी जा असा फोन करून देतो त्या आईला. बरं आई करतो. तू एक फोन करून देतो ना शांताबाईले 2-4 दिवसाच्या दिया म्हणा. हो केला मी तुमच्या बहिणीला फोन आधीच केला. तुमच्या बहिणीनेच केला पहिला फोन. मला नंतर माझ्या भावा गिवायला केला नाही फोन आले, पण पहिले तुमच्या बहिणीला फोन केला काय या म्हणून 8 दिवसाच्या आधी. हॅलो बोलो अवंतिका. काय म्हणतो ती बाई. काही नाही आई मी म्हणतो ती कधी येतो बा लग्नाला. येतो 2 दिवसाच्या आधी येतो बा. येतो बरोबर. ते बाबा मी दोघे जण येतो. 2 दिवसाच्या काय आधी होईल नाही ना. आदल्या दिवशी झालं तर आदल्या दिवशी नाही तर मग 2 दिवसाच्या आधी. पाहिजे मग आता कसं होते तर मैसासूच म्हणे. त्या आईने फोन कर म्हणे आणि सांग म्हणे का या म्हणून 2 दिवसाच्या आधी बा. तर उलसक बस म्हणजे बा काही सांगा गिंगाले काम पडते म्हणे. उलसक सांगू सवरू लागाले हे थे तर ये बोलाव म्हणे. असं काय अशा म्हणे काय या लागन मग येऊन जाऊ ते बाबा मी 2 जण येऊन जाऊ मग. का बाई मी काय म्हणतो ती मग यार दोघी आणा लागन ना. तुला आणला तसं सुले आणला तर चांगलं नाही वाटत. देव कोण कोण राहिलं कोण बसरायला देव कोण दिले. माई सासू म्हणे बाई आम्हाला तुम्हीच बसा म्हणे दोघं. आता काय मीत मग मी म्हटलं नाही बा शेवटचं लग्न आहे तर बसून जा म्हटलं तुम्हीच असं म्हटलं आम्ही दोघांना. पण आता मलाच बस कर माई सासू तर आम्ही दोघं बसन मग.
म्हणे मॅ केली म्हणे आता 2 लग्नात केलं म्हणे सांग पोराची केलं म्हणे पोरीची केली म्हणे आता तुम्ही बसा म्हणे तर मग आम्ही बसू राहिलो असं काय मग आणा लागन मग आहे ना त्या सासूली घेऊन लागन आणि तुला घेऊन या लागन कायले मग अजून बिनकामी घेऊन यायला लागन एका साडीनं आणि एका ये ना शर्टाचं पीस आणि पॅन्ट पीस आणा लागन त्या सासऱ्याले नाही काय घेऊन या लागन गावातल्या दुकानातून त्या बाबाला पाठवा लागत आणि भाऊसाठी कपडे घेऊन यायला लागन आणि साडी माझ्यापाशी आहे एक चांगली साडी आहे तुला तर पैसे दिले मी आता तो घेतली ना माझ्या नावाची साडी नाही मॅ साडी नाही घेतली काय साड्या घेऊ घरी आता 2 साड्या घेतल्या तर मग ते मॅ घेतली तसे सर्व दिले पैसे मी म्हटलं ब्लाऊज शिवणं नाही होतं काही नाही म्हटलं आता काय साड्या घेत बसतं तर मग काही घेतले नाही बाई माय मग कशी मला अयरावर द्यायला साडी लागन का तुला अयरावर द्यायला साडी लागन ना मग घेऊन घेतो माझ्यावरची नवीन याच्यातली एक साडी घेतो आणि ते देऊन देतो मला अयरावर बरं असं करायला लागन मग त्या सासूला घेऊन येतो माझ्याजवळची चांगली आहे अशी एकदम काही हलकी नाही आहे साधारण आपली निसजोगती आहे साडी तर ते घेऊन यायला लागन मग की मग झाल्या का तयार साऱ्या वरण घेऊन घालणं कधी यावं झाल्या तशा आपण आता बारीक बुरीक राहतेच आता वरण घेऊन घालणं आहे उद्याचं त्या दिराला द्यायला लागन ना काही एखादं काही द्यायला लागन ना गिफ्ट बापा नाही तर मग पैसे देऊन द्या मन करून राहिलं पैसे देऊन टाकतो नाही 500 रुपये बस काय मागायला लागली तू काही घ्यायच्या काही घेऊ पैसे देऊन 500 रुपये बस मग होऊन जाऊ नाही तसं पाहिलं तर ड्रेस घ्यायला लागत होता आता त्या दिराले आपली तर कधी येते का काय आता लग्न आहे तर ड्रेस घ्यायला लागत होता तसं पाहिलं तर पण आता काही ड्रेस घ्यायची काही हे नाही आता सध्याच आपली 2 आयरो ड्रेस होईल नाही तर मग माय म्हणून करायला 500 रुपये देऊन द्या आणि बस ड्रेस घेताही असता तर काही स्वस्त नाही होत ना 2-2.5 हजाराचा ड्रेस होते बिचारे तर मग 500 रुपये देऊन द्या लागत नाही तर हे नाही काय लिस्टीत नाव लिहून घ्यायला लागत हा होते ना होते असंही होते देऊन देजो बरं मग ठेवतो मी आता फोन काय काम आहे मला उलशेक ठेवतो आता फोन बरं बाई ठेवून दे मग मी फोनच करतो ज्या दिवशी त्या दिवशी तुला फोन करतो